कारण आमचे A1 आहे, A2 आहे, याच्यामध्ये असे क्वालिटीज आहेत, अगदी आईच्या दुधापेक्षा चांगलं आहे, हे ॲब्सोल्युटली मिसलिडिंग आहे. अशा कोणत्याही प्रकारचा क्लेम दूध किंवा दूध प्रॉडक्ट्सवाल्यांना करता येणार नाही. लेबलिंगच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट आहे, उत्पादनाचे नाव, त्याचा वर्ग, क्लास ऑफ मिल्क, परवाना किंवा नोंदणी क्रमांक, लागू असल्यात डेअरी प्रोडक्टचा लोगो असेल तो लोगो, घटकांची यादी, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत त्याची यादी, पोषणविषयक माहिती, न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉडक्ट ऑर द फूड, म्हणजे मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट जे असेल त्याच्याबद्दलची, हिरवे इथं चिन्ह आहे कारण हे डिफाईंडच व्हेजिटेरियन म्हणून, त्याच्यामुळे त्याला हिरवाच चिन्ह भेटेल, त्याला रेड कधी भेटणार नाही. बेस्ट बिफोर, एक्सपायरी किंवा यूज बाय हे दिनांक आणि मॅन्डेटरी व्यवस्थित पाहिजे, त्याच्यानंतरचं वापरायचं नाही. निव्वळ प्रमाण म्हणजे किती, नेट ज्याला म्हणू ते किती आहे, उत्पादक किंवा पॅकिंग करण्याचे नाव व संपूर्ण पत्ता हे मॅन्डेटरी आहे. कोणत्याही दूध